जर का नवरा आणि बायको एकमेकाला घटस्फोट देऊ इच्छितात तरीही त्यांना कोर्टात घटस्फोटाची केस दाखल केल्यानंतर 6 महिन्यांच्या कालावधीची वाट बघावी लागेल का? चला समजूया या व्हिडिओमध्ये. हिंदू मॅरेज ऍक्ट 1955 अंडर सेक्शन 13B डिवोर्स बाय म्युच्युअल कन्सेंट म्हणजेच परस्पर सहमतीने घटस्फोट. या प्रकारच्या मॅरेज पिटिशन मध्ये नवरा आणि बायको दोघेही जॉईंट पिटिशन कोर्टमध्ये फाईल करतात. त्यानंतर सेकंड मोशन मध्ये जो कालावधी दिला जातो तो थेट 6 महिन्यांचा कालावधी असतो. कायद्यानुसार हा कुलिंग ऑफ पिरियड दोघांमध्येही समेट घडून यावा, ते दोघेही पुन्हा एकत्र यावेत, त्यांचे विचार जे जुळत नव्हते ते पुन्हा जुळावेत आणि संसार टिकावा, यासाठी हा कुलिंग ऑफ पिरियड दिला जातो. 2017 पूर्वी हा 6 महिन्यांचा कालावधी हा मॅन्डेटरी होता, परंतु 2017च्या एका लँडमार्क जजमेंट म्हणजेच अमरदीप सिंग वर्सेस हार्विन कौर या केसमध्ये सांगितले गेले की हा 6 महिन्यांचा कुलिंग ऑफ पिरियड माफ केला जावा. जर का मेहरबान कोर्टाला वाटलं की या मॅरेज पिटिशन मध्ये जे दोघांचं लग्न झालेलं आहे त्यात बरेच काही प्रॉब्लेम झालेले आहेत आणि आता ते काही टिकणार नाही आहे, तसंच 6 महिन्यांचा कालावधी ह्या दोन्ही पार्टी जर का एकत्र राहिल्या तर त्यांच्या दोघांवरही ती एक प्रकारची क्रुएल्टी आणि ऍगनी आहे. आणि महत्वाचं म्हणजे त्या दोघांमधील जे मेजर इश्यू असतील म्हणजेच मुलांची कस्टडी किंवा पोटगी यावर देखील त्यांचे फायनल डिसिजन झालेले आहेत, त्यांची बोलणी झालेली आहे. तर अशा केसमध्ये हा 6 महिन्यांचा कालावधी वेव ऑफ देखील होऊ शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा 6 महिन्यांचा कालावधी माफ करण्याचा पूर्णपणे अधिकार म्हणजेच पॉवर हा मेहरबान कोर्टाची डिस्क्रिप्शनरी पॉवर आहे, म्हणजेच विवेकाधिकार आहे, तो पार्टींचा राईट नाही. मॅरेज पिटिशन फाईल केल्यानंतर दोन्ही पार्टींना हा पिरियड वेव ऑफ करण्याचा अर्ज मेहरबान कोर्टात फाईल करावा लागेल आणि त्यानंतर मेहरबान कोर्ट ठरवेल की वेव ऑफ द्यायचं आहे की नाही ते. 2017च्या लँडमार्क जजमेंट नंतर सन 2022 मध्ये राजीव रंजन सिंग वर्सेस स्टेट ऑफ बिहार या केसमध्ये सुप्रीम कोर्टने याच अटींना रिअफर्म केलं गेलं होतं. यापुढे जर तुम्हाला कोणी सांगितलं की घटस्फोटाच्या केसमध्ये 6 महिन्यांचा कालावधी हा कंपल्सरी असतोच, तर लक्षात ठेवा तुम्हाला हा तो 6 महिन्यांचा कालावधी माफ करण्यासाठीच्या अर्जाची एक संधी नक्कीच असते. आज जर तुम्हाला माझ्याकडून काही नवीन शिकायला मिळालं असेल तर अशा लीगल अपडेटसाठी मला फॉलो करा आणि माझा हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.